तर हॅलो गाईज, कशा आहात? आय होप तुम्ही छानच असाल. वेलकम टू माय मिनी. आज आम्ही चाललो आहे, गेस करा गाईज तुम्ही आम्ही कुठे चाललो. तर आम्ही चाललो आहे आज स्वामीनारायण मंदिर आणि हे आहे बिबेवाडीतलं माझं घर. आणि आता आम्ही भरत आहोत पेट्रोल भरायला. तर बापरे, एवढी लाईन होती, खूपच लाईन होती. मग काय मिस्टरांनी पेट्रोल भरलं आणि चाललो आम्ही. हे बघा, असं करत करत आम्ही पोचलो थोड्याशा वाटेमध्ये. पण काहीच नाही प्रॉब्लेम, तिथं पण थांबलो आम्ही थोड्या वेळ, पण ते नाही शूट केलं. आता आम्ही निघालो, पण काय सांगता येत नाही मला किती वेळ लागेल आणि किती नाही. ही आहे सोसायटीमधून निघत आहे. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. स्वामीनारायण मंदिरचा रस्ता आहे हा. आणि तिथं कसं आहे, पूर्ण नेचर आहे, नेचर फील घेता येईल असा. आणि हा रस्ता आहे, तुम्हाला जो माहीत असेल त्यांनी मला कॉमेंट करून सांगा हा रस्ता कुठला आहे. तो हा सोपा रस्ता आहे स्वामीनारायण मंदिरचा. आम्हाला तर सोपाच वाटतो, म्हणून आम्ही इथून गेलो. तर मिस्टरांना सगळंच माहीत असल्यामुळे आम्ही इथून गेलो. तर इथून जाताना डायरेक्ट आम्ही एंडला निघलो. आणि इथून परत लागलं आम्हाला ट्रॉफिक. हे ट्रॉफिक कुठलं आहे गाईज ते सांगा. हे ट्रॉफिक आहे कात्रज सर्प उद्यान. तुम्ही गेला आहात का ते नक्की कॉमेंट करून सांगा. आता इथे आम्ही चाललो आहे. म्हणलं मिस्टरांना, मला जायचं कात्रजच्या बागेत, तर नको बोलले. आधी स्वामीनारायण मंदिर आणि नंतर कात्रजची बाग. भरपूर वेळेस मी जाऊन आले, पण तरी पण म्हणलं चला. हे आहे दूध संघ, कात्रजचं दूध मिळते, एकदम छान आहे दूध कात्रजचं. आणि हे आहे भारतीय विद्यापीठ. भरपूर मुलं मुली शिकण्यासाठी इथे येतात. खूप छान आहे पुण्यामध्ये. जसं जसं बाहेर निघाल तसं आपल्याला छान वाटतं. लाईफचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजेच ना. मग असं करत करत आम्हाला भरपूर वेळ लागला. आणि बापरे, त्याच्यामध्ये एवढं ट्रॉफिक काय सांगू. मिस्टरांना परत एक रस्ता माहीत होता, परत त्याने शॉर्टकट मारला. आणि आता आम्ही परत एका सोसायटीमधून डायरेक्ट निघलो एकदम रस्त्याला. आणि हा रस्ता आहे परत स्वामीनारायण मंदिरचा. ज्याला कोणाला माहीत असेल त्याला माहीत असेल हा कुठला रस्ता आहे ते. आणि हा बोगद्यामधून तर नाही घेतलं, दुसऱ्या बोगद्यातून जायचं होतं. आम्ही चढावरतून गेलो. डायरेक्ट चढावरतून जाऊन आम्ही पोचलो एकदम लास्टच्या कॉर्नरला. आणि आम्ही तिथे निघलो. आता आम्ही असं करत 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 थांबलो जरा वेळ. आणि मग हे भरपूर साले, आता इथे काम चालू आहे. माहीत नाही कसं काय होणार आहे ते. पण आता हे बघा, हे एवढी असं दुकान एवढं छान. वाव, किती छान घर आहे ना. बापरे, इथे थांबलो आम्ही वडापाव खाण्यासाठी. मला खूप वडापाव खाऊशी वाटला होता. मग मिस्टरांना म्हणलं एक वडापाव घ्या आणि एक कॉफी. मग कॉफी पिलो, वडापाव खाल्ला आणि परत निघालो. स्वामीनारायण मंदिर हे आहे. स्वामीनारायण मंदिरचा व्ह्यू असा आहे. डोंगर वगैरे खूप छान दिसते. बघा गाईस, इथून गेलं ते आपल्याला ह्याच्यावरनं पुलावरून जायचं आहे समोर. वाव, ढग असं वाटतं पाण्यात उतरलेत का काय, एवढं छान. आणि हे आहे स्वामीनारायण मंदिर गाईस. तुम्ही येऊ शकता, एवढं छान आहे ना, खूप छान आहे. एकटं येऊन बसा, तुमचं डोक्यातलं टेन्शन वगैरे काय आहे ते सगळं दूर होते इथे. आणि आतमध्ये काय मला शूटिंग वगैरे काही घेऊ दिली नाही, एक पण व्हिडिओ काय घेतला नाही, त्याबद्दल सॉरी. मी बाहेर निघले होते जरा वेळ थोडा व्ह्यू घेण्यासाठी. बघा किती छान आहे व्ह्यू. मग नंतर परत थोड्या वेळाने मग मी आतमध्ये गेले. इथं आहे काय मनोकामना वगैरे पूर्ण ज्याची करायची त्याच्यात 1 रुपया टाकायचा. माझा तर काय विश्वास नाही आहे, पण तरी पण लोक ट्राय करत होते. मी नाही ट्राय वगैरे केलं काय, तरी पण बघत थांबले थोडा वेळ. मग परत व्हिडिओ शूट केला. हे बघा गाईज, तुम्ही जर पुण्यात राहत असताल ना, खरंच नक्की या गाईज. एवढं छान आहे, खूप छान आहे. एवढं भारी वाटलं ना इथे येऊन, खूप भारी. आणि मंदिर तर एकच नंबर आहे.
तर जर जर कोणाला येऊशी वाटलं असेल तर खरंच त्यांनी एकदा या आणि भेट द्या. मला कॉमेंटमध्ये सांगा आम्ही गेलो होतो म्हणून. मिस्टर काय फोटोशूट करायचं म्हणलं तर नको बोलत होते. मग मीच काढले बळच त्यांचे फोटो वगैरे. आणि नंतर मग हा असा व्ह्यू घेऊन आम्ही परत निघालो घरी जाण्यासाठी. घरी जाण्यासाठी हा रस्ता आहे. इकडून पहिला मार्ग तो बंद केला आहे. संडेला हा मार्ग ओपन करतात. जर कुणाला माहीत नसेल तर त्यांनी गाडी इकडे पार्क करा, म्हणजे तुम्हाला सोपं वाटेल जायला. आम्ही खूप लांबून आलोत, म्हणजे आम्हाला खूप लांब पडलं. आम्ही डायरेक्ट निघालो, एवढ्या लांब निघालोत ना काय, तर मला त्याचं माहीत पण नाही ते कुठलं एरिया होता का त्याचं गाव वगैरे काय. तरी पण आम्ही एवढं ट्रॅफिक पण होतं, आम्हाला कंटिन्यू 1 तास लागला, 1 तास घरी येण्यासाठी. मग काय थोडंसं लाईव्हवर पण गेले, लाईव्हवर बघितलं थोडा वेळ. मग थांबलो आम्ही तिथेच आणि मग नंतर आलो आम्ही. ते मिस्टरांचा बड्डे होता. मग मिस्टरांचा बड्डे होता म्हणून मग त्यांना म्हणलं चला म्हणलं हॉटेलमध्ये आपण केक कटिंग हॉटेलमध्येच करू, घरी तर काय नको म्हणलं. मग हॉटेलमध्ये गेलो. हे जावंचे मुलं आहेत 2 आणि मग मिस्टरांचा बड्डे केक कटिंग केला. मला बोलत होते ते फुकू का मेणबत्ती. मी म्हणलं फुका ना आता, किती वेळ. मग फुकली मेणबत्तीन. फायनली मिस्टरांनी केक कापला आणि काय मग केक कटिंग झाली. केक वगैरे भरवला सगळ्यांना. केक वगैरे भरवून झालं सगळ्यांना. हे बघा माझी मुलगी कशी डान्स करत आहे आणि केक कशी खाती बघा. ती क्रीम एवढी खाती ना ती क्रीम, खूप क्रीम. आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे घेतलं. थाळी घेतली, चिकन थाळी, 1 मटन थाळी आणि मुलांसाठी नॉनव्हेज नूडल्स. आणि मग अशा प्रकारे आम्ही मिस्टरांचा बड्डे केला. भरपूर होतं, सरत नव्हतं, तरी पण काय करायचं. बळजुबरी मिस्टरांनी खायला लावलं. आणि हे माझे जाव आणि दीर, हे जावांचे मुलं, हे माझे मिस्टर आणि ही माझी मुलगी. ही आहे माझी छोटीशी फॅमिली. गाईज तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला कसा आवडेल ते सांगा.